माफ करा, बऱ्याच दिवसांनी एक्झाम ट्रिकचा पुढचा पार्ट आणतोय, पण आलेला आहे एक्झाम ट्रिकचा पुढचा पार्ट नंबर 28. याच्या आधीचे पण बरेच पार्ट आपण घेतलेले आहेत, तर कृपया जा आणि ते सगळेच्या सगळे बघून घ्या. खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड करतोय. इथे तुम्हाला पाठीमागे जे चित्र दिसतंय त्याच्यावरती UPSCनं 2013ला प्रश्न विचारून झालेला आहे की प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये कोण कोण येतं. तर बघा, ऍग्रिकल्चर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये येतं, 100% आलंच पाहिजे. MSME पण येतं, मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस. मजेची बाब ही आहे की आपल्याला वाटतं की एक्सपोर्ट क्रेडिट येत नाही, पण एक्सपोर्ट क्रेडिट सुद्धा हे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचा भाग आहे. एज्युकेशन, हाऊसिंग, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर त्याचा पार्ट आहे. जर मोठ्या भागांमध्ये त्याला डिवाइड करायचं ठरलं तर ऍग्रिकल्चर, एज्युकेशन, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिन्युएबल एनर्जीला रिसेंटली त्याच्यामध्ये ऍड केलं गेलेलं आहे. आता हे फक्त आधी समजून घ्या की ह्या सगळ्या गोष्टी या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग अंतर्गत येतात. आता तुम्ही जर माझं लेक्चर पहिल्यांदा बघत असाल, करण्याचं काम आहे पटकन एक स्क्रीनशॉट घ्या. लेक्चर झालं की मला माझ्या या नंबरवरती व्हॉट्सअपवरती पिन करा. तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा मला पाठवायला विसरू नका. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच ऍड करेन. लेट्स गो अहेड, पुढे जाऊया. दोस्तांनो, जरा नीट बघा, बँकांनुसार प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग ही बदलते. पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर आणि फॉरेन बँक्स जर त्यांच्या शाखा 20 पेक्षा जास्त असतील तर त्या सर्वांना 40% प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगला पैसा द्यायचाच द्यायचा आहे. मजेची बाब तिथून पुढे सुरू होते. RRB साठी हा 75% आहे, लोकल एरिया बँकसाठी 40%, स्मॉल फायनान्स बँकांसाठी 60%. पेमेंट बँका लोन देऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्यांचा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगशी काही संबंधच येत नाही. तिकडे कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये जर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असेल तर त्यांना 60% आहे. हा क्रायटेरिया रिसेंटली चेंज करण्यात आलेला आहे 1 आणि 2 लोकांचा. दॅट्स वाय 1 आणि 2 लोक आपल्यासाठी अजून एकदा महत्वाचे बनतात. ह्याच्या पुढे जाऊन एक्झामिनेशन प्रश्न कसा विचारू शकते, हे जे 40% आहे पब्लिक सेक्टर बँकांमधले, या 40%ना अजून आपण कसं डिवाइड करू शकतो. मित्रांनो, ट्रिक तिथेच आपल्याला वापरायची आहे. सर्वात जास्त 40% भाग हा ऍग्रिकल्चर साठी दिला जात असतो, दॅट इज 18%. आता याच्यात एक नेट बँक क्रेडिट नावाचा प्रकार आहे. आता आपल्याला लक्षात ठेवत असताना मॅक्सिमम नेट बँक क्रेडिट लक्षात ठेवायचं आहे. बँकेकडे असलेल्या 40%पैकी 18 हे डायरेक्ट ऍग्रिकल्चरला जाणार आहेत. पहिले वीकर सेक्शनला 12 जाणार आहेत, कमकुवत घटकांना 12 जाणार आहेत, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्सला 10 जाणार आहेत, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना 10, आणि मग आता मायक्रो एंटरप्रेनर्सला किती जाणार आहेत, 7.5 जाणार आहेत. आता इथेच आपली ट्रिक येते, नीट लक्षात ठेवा. AWFM, कृपया त्याला असंच लक्षात ठेवा. AWFM. A stands for agriculture, W stands for weaker sections, F stands for farmers, M stands for micro entrepreneurs. मी ते स्मॉल आणि मार्जिनल फार्मर आहेत, इथे S घेतला नाही कारण परत एकदा वीकर सेक्शन मध्ये पण तिकडे S दिसतोय, म्हणून मी आता इथे Fच ठेवलेला आहे. AWFM लक्षात ठेवा. अशा प्रकारे या 40%ना डिवाइड केलं जात असतं. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी रिवाइज करून देतोय कारण हे सगळंच महत्वाचं आहे. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये क्रेडिट, एक्सपोर्ट क्रेडिट येतं. न्यू आणि रिन्युएबल एनर्जीला रिसेंटली त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. दोस्तांनो, पुढची खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे की पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, फॉरेन बँकांना जर त्यांच्या शाखा 20 पेक्षा जास्त असतील तर 40% ठेवायचे. RRBs ला 75%, लोकल एरिया बँकला 40%, स्मॉल फायनान्स बँकांना 60%. हा हे रिसेंटली रिवाइज केले गेले आहेत म्हणून लक्षात ठेवायचे. आणि तिकडे कोऑपरेटिव्ह बँकांना, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका जर असतील तर त्यांच्यासाठी हे 60% आहेत. आणि फायनली मग आपली ट्रिक, दॅट इज AWFM. आता सर्वात शेवटी जाता जाता एक छोटासा तुम्हाला सगळ्यांना होमवर्क. दोस्तांनो, असं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काढून टाका, ठेवूच नका ते. बँकांना लिबरल होऊ दे, चांगलं काम करू दे, असं सांगणाऱ्या समितीचं नाव मला खाली कमेंटमध्ये तुम्ही सगळ्यांनी कळवायचंय. मी वाट बघेल तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका. तुमच्या पण मित्रमैत्रिणींना आपला हा व्हिडिओ नक्की पाठवा. मी थांबतो. जय हिंद.